गेलं 1.5 दशक महाबळेश्वरच्या राजकीय वर्तुळात एक नाव सातत्यानं चर्चेत आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केली. बुद्धिचातुर्य, समयसूचकता, अफाट लोकसंग्रह आणि दूरदृष्टी ह्या जोरावरती महाबळेश्वरच्या राजकारणाचा ते केंद्रबिंदू ठरले. हे व्यक्तिमत्व म्हणजे कुमार शिंदे. आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये मुद्दाम निमंत्रित केलंय. शिंदे साहेब या. कुमार भाऊ, तुमचं पाटील की या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार भाऊ, तुम्ही राजकारणात येण्यामागं तुमचं खरं प्रेरणास्थान कोण आहे? तसं प्रेरणास्थान सांगायचं झालं तर मजेशीर गोष्ट आहे. प्रेरणास्थान न म्हणण्यापेक्षा ॲक्सिडेंटली मी राजकारणामध्ये आलो. बरं. आणि मग निर्णय झाला राजकारण करायचा, निवडणूक लढायची आणि नंतर मग पॅशन होऊन गेलं. नाही, पण तो ॲक्सिडेंट काय 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 ॲक्सिडेंट आहे? ॲक्सिडेंट होता, नगरपालिकेचीच निवडणूक होती 2006ची. बरं. आणि त्या निवडणुकीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये लोकमित्र जनसेवा आघाडी ही महाबळेश्वरमधली वेलनोन आघाडी होती. काँग्रेसचे नेते त्यावेळेसचे आमच्या शहरातले, त्यांची ती आघाडी होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण आमच्या आघाडीमधून तुमच्या घरातील एक सीट डिक्लेअर करतो आहे किंवा संधी देतो आहे. आणि नंतर ते संधी आम्हाला मिळाली नाही, म्हणून मग आम्ही राजकारणामध्ये आलो. उडी घेतली. अच्छा. महाबळेश्वर पर्यटन केंद्र म्हणून ओळखलं जातं, तिथलं राजकारण वेगळं असतं. हो, निश्चित. तुम्हाला सुरुवातीच्या काळात मिळालेला प्रतिसाद लोकांचा कसा होता? कसं आहे, नवख्या माणसाला फार चांगला प्रतिसाद लगेच मिळतो असं नाही, परंतु कालांतरानं जर तुम्ही लोकांमध्ये राहिलात, लोकांची अडीअडचणी कामे जर केली, सोडवलीत, तर निश्चितप्रमाणे तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. तुम्ही म्हटलं लोकांची कामं केली, सोडवली तर प्रतिसाद मिळतो. तुम्हाला आठवतंय तुम्ही पहिलं जनतेचं काम कुठलं केलं, असं काय आठवत आहे का? की हो, नक्कीच. तसं सांगायचं झालं तर खूप कामं करण्याची संधी मला मिळाली. नाही, पण नगरसेवक झाल्यानंतरचं पहिलं. मी अतिशय आनंदाने आणि अतिशय स्वाभिमानाने सांगेन, महाबळेश्वरमधील हिंदू स्मशानभूमी आणि माझ्या प्रभागातील जो सध्याचा प्रभाग क्रमांक 4 आहे, त्या प्रभागातील मुनवर आणि जिजामाता सोसायटी हिचा रस्ता हा वनविभागाच्या कचाट्यातून सोडून आम्ही आणला होता. त्या जागा दोन्ही या स्मशानभूमीसाठी आणि या रस्त्याहीसाठी दोन्हीच्या जागा या वनविभागातून जमिनी मिळवण्याचं काम हे त्या ठिकाणी मला करण्याची संधी मिळाली. तुमची नगरसेवक पदाची कारकीर्द बघता तुम्हाला सगळ्यात जास्त समाधान कुठल्या कामातून मिळालं? माणसाचं अंतिम सत्य हे मृत्यू आहे आणि त्या स्मशानभूमीचं काम करण्याची संधी जी मला परमेश्वरानं दिली, मी निश्चित म्हणे हेच काम. अच्छा. म्हणजे तर जाताना तरी सुखामध्ये त्याला आणि ते समाधान आपल्याला मिळतंय, तर ते जास्त महत्त्वाचं. तुम्हाला राजकारणामध्ये आत्तापर्यंत सगळ्यात मिळालेली मोठी शिकवण काही आहे का? काही वाटतंय का की हां, हे मला यातून मला ही शिकवण मिळाली, यातून मला हे शिकायला मिळालं? राजकारण करत असताना आणि समाजकारण करत असताना आपण दिलेले शब्द हे पाळणं फार महत्त्वाचं आहे. आणि लोकांनी सांगितलेली कामं त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणानं जर केलीत तर विजयश्री कायमस्वरूपी खेचून आणता येतो, हे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे आणि हेच सत्य आहे. बरोबर. महाबळेश्वर हे पर्यटनाचे ठिकाण आहे. इथं काम करताना तुम्हाला आव्हानं कुठली आली? मी या ठिकाणी अतिशय नम्रपणाने आपल्याला सांगू इच्छितो की महाबळेश्वर हे निश्चितपणानं महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य असं थंड हवेचं ठिकाण आहे, परंतु कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या इतर ठिकाणांपेक्षा महाबळेश्वरला जो महाराष्ट्र शासनाचा निधी आहे किंवा केंद्र शासनाचा निधी आहे, या निधीची वानवा कायमस्वरूपी भासत आलेली आहे. आणि आव्हान असं आहे की महाबळेश्वर हे स्कॅटर्ड आहे, विखुरलेलं आहे आणि आजूबाजूनं संपूर्ण वनविभागानं जमिनी व्यापलेल्या आहेत. विरळ पण वस्ती आहे. हो, निश्चित. त्यामुळं इथं फार मोठ्या डेव्हलपमेंटच्या जरी संकल्पना आपल्या मनामध्ये असल्या
तरी त्या ठिकाणी काम करताना खूप साऱ्या मर्यादा येतात, खूप साऱ्या अडचणी येतात. किंवा नैसर्गिक आव्हानं पण, म्हणजे रस्ता पावसामुळं रस्ते खराब होणं, वारंवार दुरुस्त करावं लागणं, असं पण ही पण आव्हानं हो असू हो, शकतात. ते दरवर्षीचं आपण आव्हान म्हणू शकू. महाबळेश्वरची स्वच्छता आणि वाहतूक या समस्येवरती तुम्ही काय उपाय केलेत का? निश्चितच महाबळेश्वरच्या स्वच्छतेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जेव्हा 2016च्या निवडणुकीमध्ये या संपूर्ण महाबळेश्वरच्या जनतेनं आम्हा दोघाही उभयतांवर विश्वास ठेवून आमच्यावर या नगरपालिकेची आणि गावाची जी जबाबदारी दिली, त्या जबाबदारीला स्वीकारत असताना आम्ही सर्वप्रथम उभयतांवर म्हणजे वहिनी पण नगराध्यक्ष म्हणून वहिनीने काम हो केलं. हां. हो मी स्वतः नगरसेवक होतो आणि माझ्या पत्नी थेट नगराध्यक्ष होत्या. नगराध्यक्ष होते. हां. बरं. ते काम सुरू करत असताना आम्ही सर्वप्रथम स्वच्छतेवरच भर दिलेला होता. कारण का एका पर्यटन स्थळाची प्राथमिकता काय आहे तर ती आहे आपल्या गावाची स्वच्छता. स्वच्छता. म्हणून आम्ही सुरुवातच स्वच्छतेपासून केली होती. आणि दुसरा महाबळेश्वरमधला प्रश्न म्हणजे पार्किंग. ॲक्च्युली नगरपालिकेच्या मालकीच्या जागा खूप कमी आहेत. त्यामुळं पार्किंग फार मोठ्या प्रमाणामध्ये उभारणं त्यावेळी जरा थोडंसं जिकिरीचं झालं होतं. ज्या जागा आहेत त्या कोर्ट लिटिगेशनमध्ये अडकलेल्या आहेत. परंतु आपण यावर्षी निश्चितपणानं तोही प्रयत्न करूयात आणि तोही मार्ग, पार्किंगचाही जी समस्या आहे तीही कमी निश्चितपणानं होऊन जाईल. महाबळेश्वरमधले पावसाळ्यातले रस्ते आणि ढासळणाऱ्या भिंतीची समस्या महाबळेश्वरमध्ये तुम्हाला जाणवत असेल. याच्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? महाबळेश्वर जे आहे हे चेरापुंजीनंतरचं सगळ्यात जास्त हेवी रेनफॉल असलेलं शहर आहे. नॅचरली या ठिकाणी लँडस्लाईड तर होतात, परंतु फार मोठा असा त्या लँडस्लाईडचा महाबळेश्वर शहराला काही इफेक्ट नाही. परंतु रस्ते खराब होतात हे मात्र निश्चित आहे आणि दरवर्षी रस्त्याच्या समस्या ह्या उद्भवतच असतात, त्यात काहीच दुमत नाही. परंतु दरवर्षी नगरपालिकेला फार मोठा खर्च करावा लागतो, कारण का एक पर्यटन स्थळ असल्याकारणानं त्या ठिकाणी पर्यटकांची फार मोठी गैरसोय होत असते. रोजगार हा बहुतेक भारतातल्या सगळ्या शहरांचा प्रश्न आहे, पण महाबळेश्वरमध्ये रोजगार निर्मिती या अनुषंगानं तुम्ही काय काम केलं किंवा काय करणार आहे का? बरेच नियोजनं या ठिकाणी डोक्यामध्ये आम्ही घेऊन चाललेलो आहे. खास करून तरुण पिढीतल्या मुलांसाठी, सुशिक्षित माता भगिनींसाठी एक प्रयत्नही आम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये केला होता, परंतु काही त्याला टेक्निकली अडचणींमुळं फार मोठा सक्सेस मिळाला नाही. परंतु निश्चितच मला यावर्षीची खात्री आहे की आपण तीही समस्या सोडून त्या ठिकाणी तरुणांना आणि शहरातल्या सुशिक्षित माता भगिनींना व्यवसायाची उपलब्धी करून देऊ. एक म्हणजे महाबळेश्वरमध्ये आता पर्यावरणदृष्ट्या तुमचं अतिसंवेदनशील शहर आहे, तर महाबळेश्वरमध्ये तुम्हाला व्हेकलचा काही प्रयोग महाबळेश्वरमध्ये झाला आहे का, किंवा तुमच्या नियोजनामध्ये काय आहे का? नाही, अजून तर व्हेकलचा प्रयोग तर झालेला नाही आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित करावा लागेल. कारण शासन पण देखील अनुदान त्याला हो देत आहे. ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये कोरोना आला, माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला वहिनी नगराध्यक्ष होत्या. तुम्ही दोघांनी एकत्रपणे महाबळेश्वरमध्ये काम केलं. ह्या कोरोना काळामधली काही एखादी भावनिक आठवण काही सांगता येईल? निश्चित एक आवर्जून सांगावीशी वाटेल. आमच्याच गावातील एक माहेरवासीन मुलगी आहे. कोविडमध्ये जेव्हा लॉकडाऊन संपूर्ण देशामध्ये डिक्लेअर केला गेला, मुंबईमध्ये राहणारी लोकं असतील किंवा विविध शहरांमधील जी लोकं होतील, ही पुन्हा आपल्या गावाकडे परत फिराली होती. आणि गावाकडं आल्याच्या नंतर आम्ही काही शहरामध्ये जे आमच्या 3 एंट्र्या आहेत, ह्या तिन्ही एंट्रीजवर नाकाबंदी ठेवली होती आणि त्या ठिकाणी सॅम्पल्स घेतले जात होते आणि चेकिंग केलं जात होतं. तर आमच्या गावातलीच एक मुलगी होती. ती मुलगी जेव्हा नाक्यावर ती गाडी थांबवली आणि तिचा स्वॅब घेतला, तेव्हा तिचा ज्यावेळेस रिपोर्ट आला तो कोविड पॉझिटिव्ह आला आणि कर्मधर्मसुयोगानं त्या मुलीला त्या ठिकाणी हॉस्पिटलाइज करण्याचं जी वेळ आणि जो तिच्याबरोबर तिच्या फॅमिलीचा जो विषय होता, तो अतिशय म्हणजे अतिशय सांगण्यासारखा आहे. जेणेकरून लोकांच्या जवळ जात नव्हती
दुरूनच त्यांच्याशी बोलणे, त्यांच्याशी इंटरॅक्ट करणे, त्यांना हात लावणे नाही, इथपर्यंत प्रकार चालू होते. आणि ही जी मुलगी आहे, ही मुलगी गरोदर होती. त्यामुळे तो एक जो प्रेशर होता, ते नगराध्यक्ष असतील, नगरसेवक मी असेन किंवा आमच्या मुख्याधिकारी असतील, महाबळेश्वर पोलीस स्टेशनचे जे PI आहेत ते असतील, यांच्यावर आमच्यावर जबाबदारी होती की त्या मुलीला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणून घरून घेऊन जाऊन तिला हॉस्पिटलाइज करणं आणि तिच्यावर चांगले इलाज कसे होतील, ती त्या ठिकाणी कशी बरी होईल, ही जबाबदारी आमच्यावर होती. हे कोरोना काळामध्ये मग तुम्ही मदत कशी पोहोचवली? कारण इकडं तिकडं ट्रान्सपोर्टेशन करायचं नाही, कुठं जायचं नाही, मदत पोहोचवण्याचं जिकिरीचं काम होतं. तुमची विरळ लोकवस्ती आहे, डोंगराळ भाग आहे, काय कसं केलं? नाही, आम्ही तर त्यावेळेस फ्रंटलाईन वर्कर म्हणूनच काम केलेलं होतं. आणि महाबळेश्वर शहर हे फक्त आणि फक्त पर्यटकांवर अवलंबून आहे. इथला इकॉनॉमीचा बेस हा पर्यटक आहेत. आणि त्या ठिकाणी लॉकडाऊन झाल्याच्या नंतर लोकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. ही परिस्थिती आजही लोकांना जर आठवली, माझ्यासारख्याच्याही अंगावर काटा येतो. त्यावेळेस मात्र ज्या जनतेनं आम्हाला दोघाही उभं येताना आशीर्वाद देऊन नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून, नगरसेवक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाठवलं, तर आमची एक नैतिकता आहे, एक आमची जबाबदारी आहे, नैतिकतेचा एक भाग आहे. म्हणून त्या ठिकाणी आम्ही लोकांना भरभरून मदत केलेली आहे स्वखर्चानं. त्या ठिकाणी लोक जगवण्याचं काम हे करण्याची संधी त्या ठिकाणी मला मिळाली. दवाखान्याच्या बाबतीमध्ये लोकांना दवाखान्यात नेणं, त्यांचे दवाखान्याचे काही विषय असतील, त्यांना ते इंजेक्शन होतं रेमडेसिविर, ते त्या ठिकाणी उपलब्ध करणं किंवा फूड पॅकेजिंग, किट वाटणं, हे अतिशय प्रामाणिकपणानं मला जेवढंही जमलं तेवढ्या क्षमतेनं मी त्या ठिकाणी केलं. तुम्ही मगाशी स्वच्छता आणि पार्किंगच्या विषयावरती बोललात की काय उपाययोजना केली म्हणून. मागचा प्रशासकीय कार्यकाळ झाला, आज ती समस्या आणखीन महाबळेश्वरमध्ये कदाचित ती वाढली असेल, कुठल्याही शहरात जशी वाढते तशीच. तर स्वच्छता आणि पार्किंग या विषयावरती आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय बदल सांगू शकता, काय बदल सुचवू शकाल? गेल्या पंचवार्षिकमध्ये जेव्हा नगर परिषद अस्तित्वात होती, बॉडी त्या ठिकाणी कार्यरत होती, तेव्हाची स्वच्छता आणि आत्ताची सध्याची स्वच्छता हे महाबळेश्वरकरांनाच चांगली दिसते की याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेस निश्चितपणानं मी अतिशय ठामपणे सांगू शकतो की कागदाचा कपटा देखील त्या ठिकाणी रस्त्यावर दिसत नव्हता. लोकांना एक सवय लावण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो होतो की आपल्या घरातला जो कचरा आहे तो त्या ठिकाणी रस्त्यावर, गटारामध्ये किंवा इतरत्र कुठेही टाकू नये, ही सवय निश्चितपणानं आम्ही लावली होती. परंतु आता याच्यावर खूप मोठं काम करावं लागणार आहे. पुन्हा ही शिस्त नागरिकांना लावावी लागणार आहे आणि पुन्हा एकदा स्वच्छतेच्याच पासून नगरपालिकेच्या कामकाजाची सुरुवात करावी लागणार आहे. खूप छान भाऊ. आता आपला पुढचा पॉडकास्टमधला राऊंड आहे, विरोधक म्हणतात. तुमच्यावरती भाऊ सातत्यानं आरोप होतो की तुमची राजकीय भूमिका स्थिर नसते. या आरोपाकडे तुम्ही कसं बघता? ते विरोधकांना काय वाटतं याच्याही पेक्षा जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात लोकांच्या समस्या, लोकांची कामं करण्यासाठी, आणि जर आपण सत्तेमध्ये नसलो तर कामं करत असताना किती त्रास होतो हे मूर्तिमंत उदाहरण, विकासात मर्यादा येतात. आणि याचं ज्वलंत उदाहरण आता आपण सध्या पाहिलेलं आहे की महाराष्ट्रामधले जे सत्ता बदल झालेला आहे हे याच्यासाठी तर झालं. मग आम्ही काम करत असताना जर निधी आम्हाला मिळत नसेल, त्या ठिकाणी कामाला मर्यादा येत असतील, तर फक्त निवडून येऊन मग त्याचा उपयोग पण नाही ना. भाऊ, विरोधकांचा आणखीन एक तुमच्यावरती आरोप असा आहे की तुमच्याकडं ज्या वेळेला वहिनी नगराध्यक्ष होत्या आणि तुम्ही नगरसेवक पण होता, या कालावधीमध्ये ठोस असं काम महाबळेश्वरमध्ये झालं नाही, असं विरोधकांचं म्हणणं आहे ना. जनतेचं म्हणणं असं नाही आहे हे निश्चितपणानं मला माहिती आहे. मी सांगेन 2019मध्ये 2018मध्ये महाबळेश्वर नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण याच्यामध्ये भारतामध्ये नावाजलं गेलं. त्या ठिकाणी 10 करोड रुपयाचं बक्षिसं महाबळेश्वर नगरपालिकेला मिळाली. हे कामाचंच एक सुरुवात आणि त्याचं फलित म्हणावं लागेल. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले
तेव्हा मी या महाबळेश्वरमधील 3 रस्त्यांना 36 कोटीचा निधी त्या ठिकाणी आणलेला आहे. त्या निधीतून ते रस्ते देखील झालेले आहेत. थोडं काम राहिलं असेल, परंतु निश्चित हेही कामं पूर्ण होतील. त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये सगळ्यात मोठा जो आम्ही डेव्हलपमेंटचा एक वेगळ्या पद्धतीनं प्लॅन तयार केला होता, त्यासाठीचा जो निधी आहे, हा निधी मागणीचा प्रस्ताव आम्ही तयार केला होता. जवळपास तो 100 कोटीच्या घरामध्ये होता. आणि मी अभिमानानं सांगेन, तेव्हा देखील महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये महाबळेश्वरसाठी 100 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. त्यातले पैसे देखील त्या ठिकाणी आले आणि महाबळेश्वर बाजारपेठ सुशोभीकरणाचं काम देखील सुरू झालं. पण मध्यंतरीच्या काळामध्ये सगळ्यात मोठं आपणा सर्वांना माहिती आहे की पॅन्डेमिक आलं, कोरोना सुरू झाला आणि हा जो काही प्लॅनिंगचा पार्ट होता त्याच्यामध्ये 2 वर्ष गेली. त्यामुळे कामाला ॲक्च्युअलमध्ये किती वेळ मिळाला. आणि जेव्हा कोविड संपला तेव्हा आमच्या मुदती संपल्या. पुन्हा मग प्रशासकीय कार्यकाल सुरू झाला. याच्या व्यतिरिक्त आणखी बरेच निधी त्या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत आणि बरीच कामं त्या ठिकाणी केली आहेत. माझ्याकडे लिस्ट आहे, मी अख्खी लिस्ट तुम्हाला वाचून दाखवू शकतो. विरोधकांनी काय केलं किंवा मी काही केलं नाही असा आरोप करण्यापेक्षा जे आज आरोप करतायत यांना मी आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारीन की ह्या सर्व मंडळींनी त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या नंतर जो आपला अधिकार आहे त्या जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला तिकडं पाठवलेला आहे. तुम्ही त्या मीटिंग्समध्ये, नगरपालिकेच्या सभांमध्ये हे विषय किती प्रखरतेनं मांडले, तर मांडले की नाही मांडले हा एक प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर सुरुवातीच्या 3 वर्षामध्ये आम्ही सगळेजण एकत्र राहिलो. बरीच कामं त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु कोविड आणि त्याच्यानंतरच्या कार्यकालामध्ये खूप फाटाफूट त्या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर विस्कळीतपणा निश्चित झाला. परंतु विरोधकांनी सभेला येणंच नाकारलं. त्या ठिकाणी जनरल सभेच्या ज्या नगरपरिषदेच्या जनरल सभा होतात त्या सभेमध्ये येऊन वास्तविकतेमध्ये विरोध असेल किंवा सहकार्य असेल हे करणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी सहभाग घेतलेला नाही. जवळपास 1.5 वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक सभेलाच हजर राहत नव्हते. म्हणजे ही उदासीनता तिथं दिसते. ही निश्चित उदासीनता म्हणणं योग्य राहील. कारण का, तुम्ही ज्या लोकांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला आलेलं आहे त्या जनतेनं तुम्हाला प्रश्न निश्चित विचारणार तर आहेच. परंतु आज मी तिला माझ्यावर आरोप करण्यापेक्षा आपण स्वतः कितपर्यंत त्या ठिकाणी जनतेची कामं केलीत आणि जनतेचा आवाज त्या सभागृहामध्ये किती प्रखरतेनं मांडला हा मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, मान्य. तुम्ही आत्ता जे बोललात ना ते सगळं मान्य. मला सांगा भाऊ, महाबळेश्वरचं नगराध्यक्षपद आता खुलं झालं आहे. यापूर्वी तुम्ही 2 निवडणुका कॅटेगरीतून लढवल्या. आता नगराध्यक्षपदाची पण निवडणूक तुम्ही लढवताय. सारखं तुम्हीच का? नाही, सारखं मी म्हणण्यापेक्षा सुरुवातीच्या कार्यकालामध्ये मी नगरसेवक म्हणून 10 वर्ष काम केलेलं आहे. या 10 वर्षामध्ये 2011ला मी जेव्हा पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा मी सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये विरोधी बाकावर बसलो होतो आणि नंतरच्या काळामध्ये सत्तांतर मीच केलं. हे सत्तांतर केल्याच्या नंतर जी काही कामं केली असतील, पुन्हा इलेक्शन लागलं, त्याच्यानंतर आम्ही पुन्हा निवडून आलो. त्या ठिकाणी जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला. माझ्या पत्नीला त्या ठिकाणी थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून पाठवलं आणि हा जो कामाचा अनुभव आहे त्या ठिकाणी लोक सांगतील, निर्णय घेणारे लोक लागतात, त्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडणारे लोक लागतात, अभ्यास लागतो, वाचन लागतं, ज्ञान लागतं, सगळ्यात महत्त्वाचा विषय वक्तृत्व लागतं. ह्या सगळ्या गोष्टींचा जर सारासार विचार केला तर मग मी का नसू नये. जो अनुभव माझ्याकडे आहे, जी निर्णय क्षमता माझ्याकडे आहे, ते आज मी तिला बाकी इतर लोकांकडे आहे किंवा नाही आहे हे सिद्ध करावं. आणि जर याच्यामध्ये जर जनतेनं आम्हाला नाकारलं तर ठीक आहे, जनता जनार्दन आहे. जनता जो सर्वस्वी निर्णय घेईल तो सगळ्यांनाच मान्य करावा लागेल. त्यामध्ये मी काही अपवाद ठरणार नाही. बरोबर. मग असे आपण म्हटलं की महाबळेश्वर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. महाबळेश्वरचा विकास आणि निसर्ग याचा समतोल तुम्ही कसा राखणार? अतिशय चांगला प्रश्न आहे.
खरं म्हटलं तर महाबळेश्वर शहराच्या सर्वांगीण विकासाचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा सगळ्यात मोठा आडसर त्या ठिकाणी वनविभागाचा आहे. कारण का गावठाण हे फार छोटंसं आहे. इतरत्र संपूर्ण वनविभागाच्या जमिनी आहेत. काही रस्ते त्या ठिकाणी वनविभागामध्ये येतात. त्यामुळे डेव्हलपमेंटला फार मर्यादा आहेत. काम करत असताना खूप मोठी चॅलेंज त्या ठिकाणी स्वीकारावे लागतात आणि ही चॅलेंज आम्ही स्वीकारलेली आहेत. त्या ठिकाणी कामं आम्ही केलेली आहेत. वनविभागांचे प्रस्ताव मार्गी लावण्याचा फार मोठा अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आहे. त्यामुळे अतिशय चांगला एक डेव्हलपमेंट संदर्भातला एक चांगला प्लॅन आम्ही तयार ऑलरेडी केलेला आहे वेण्णा लेक सुशोभीकरणाचा. येणाऱ्या कार्यकालामध्ये आम्ही जर तो मार्गी लावू शकलो तर निश्चितपणानं मी सांगतो की या महाबळेश्वर शहरातल्या तरुण पिढीला त्यांच्या हाताला चांगलं काम मिळेल आणि तरुणांचा जो बेरोजगारीचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. महाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक येतात. त्यानिमित्तानं होणारं प्रदूषण आहे, हवेचं आहे आणि पाण्याचं आहे. प्लास्टिकचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढतोय आणि कचरा व्यवस्थापन ही नगरपालिकांच्या डोकेदुखी ठरते. तुमच्याकडे त्याची काय व्यवस्था, तुमच्या डोक्यामध्ये त्याचं काय नियोजन आहे? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय सांगायचा जर झाला तर जेवढे पर्यटक येणार तेवढा कचराही होणार. त्यामध्ये प्लास्टिकचा वापर आहे. सिंगल यूज प्लास्टिकच्या संदर्भामध्ये बंदी शासनानं जरी केलेली असली तरी ती तेवढ्या तीव्रतेनं त्या ठिकाणी बंदी होत नाही. परंतु नगरपालिका म्हणून आम्ही जे काम केलेलं आहे ते यापूर्वीचं म्हणजे जेव्हा 2016ला आम्ही या ठिकाणी काम करायला सुरुवात केली तेव्हा कचऱ्याचे डोंगर जनतेनं पाहिलेले आहेत. जे आमचं कचरा डेपो आहे कारवेळा येथे त्या ठिकाणी जे डोंगर होते ते डोंगर अक्षरशः आम्ही त्या ठिकाणी स्वच्छ केले, साफ केले. तुम्हाला खोटं वाटेल त्या ठिकाणी आम्ही नगरसेवकांचं जेवण केलेलं आहे. आज सांगायला लोक म्हणतील की ही अतिशयोक्ती आहे, परंतु त्या ठिकाणी असणारे काही व्हिडिओ असतील किंवा फोटोग्राफ्स असतील ते पाहिल्यानंतर निश्चित लक्षात येईल की खरंच खूप सुंदर काम त्या ठिकाणी झालेलं होतं. आता प्रशासकीय कार्यकालामध्ये याच्याकडे जरा थोडासा म्हणण्यापेक्षा बराच कानाडोळा झालेला आहे. स्वच्छता शहरातली ही बिघडलेली आहे, परंतु येणाऱ्या कार्यकालामध्ये स्वच्छतेपासूनच सुरुवात करावी लागेल. खूप काम करावं लागेल. आता राहिला बाकीच्या प्रदूषणाचा तर त्याच्यावर इतर शहरांपेक्षा महाबळेश्वरमध्ये जे काही वाहनं येतात या वाहनांच्या बाबतीमध्ये आता जवळपास नवीन सुरुवात झालेली आहे की ई-व्हेकल्स यायला लागलेले आहेत. त्याच्यावर पण नगरपालिका निश्चितपणानं येणाऱ्या कार्यकालामध्ये आपण काहीतरी चांगला ठोस विचार करून काहीतरी चांगली उपाययोजना राबवण्याचा आमचं त्या ठिकाणी मानस नक्कीच राहील. भारतामध्ये पंतप्रधानांच्या योजनेतून स्मार्ट सिटीज होत आहेत. आपलं महाबळेश्वर स्मार्ट हिल स्टेशन होण्यासाठी काही विजन तुमच्या डोक्यात आहे का? मी गेल्या पंचवार्षिकपासून सुरुवातीच्या कार्यकालापासूनच त्या ठिकाणी खूप चांगलं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. भविष्यामध्ये या महाबळेश्वर शहराचा जो काही पर्यटकांचा फुटफॉल आहे तो जो काउंट आहे हा वाढवण्यासाठीच्या उपाययोजना त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच विचार करून ठेवलेले आहेत. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी सरकार दरबारी आपण जे काही सुचवलेलं आहे हे मान्य करून निधी मिळवणं हे फार महत्त्वाचं काम आहे. आणि त्या ठिकाणी जर निधी उपलब्ध झाला तर हे देखील काही अशक्य वाटत नाही. आम्ही येणाऱ्या कार्यकालामध्ये जनतेच्या समोर जात असताना आमच्या डोक्यातले जे काही विजन आहेत हे आम्ही निश्चित जनतेच्या समोर मांडणार आहोत. मी आवर्जून या ठिकाणी सांगेन 2016च्या पूर्वी महाबळेश्वर नगर परिषदेला एवढा मोठी क वर्गातली नगरपालिका आहे किंवा एवढं मोठं थंड हवेचं ठिकाण असताना देखील त्या ठिकाणी शासनाचं जे काही मूल्यांकन आहे त्या मूल्यांकनामध्ये महाबळेश्वरला पर्यटन दर्जा नव्हता. हा दर्जा त्या ठिकाणी ब वर्ग दर्जा आम्ही प्राप्त करून घेतलेला आहे. त्या ठिकाणी त्याचा फॉलोअप आम्ही ठेवलेला आहे म्हणून तो दर्जा मिळाला. नाही तर यापूर्वी दर्जा तरी कुठं होता. आता ब वर्ग पर्यटन स्थळ असल्याकारणानं शासनाच्या तरतुदीप्रमाणे त्या ठिकाणी निधी देखील अधिकचा मिळणार आहे आम्हाला. मग त्याच्यातून निश्चित विकास कामंही चांगली होतील असा विश्वास नक्कीच आहे मला. आता तुम्ही नगरसेवक होता, वहिनी नगरसेविका होत्या,
वहिनी नगराध्यक्ष झाल्या, आता पुन्हा उभं राहण्याचं कारण काय? तसं म्हटलं तर आम्ही जे काही स्वीकारलेलं आहे जनसेवा, या जनसेवेतून जोपर्यंत तुम्ही राजकारणामध्ये येत नाही तोपर्यंत समाजसेवा करण्याचं किंवा जनसेवा करण्याचे जे काही तुमचे मनसुबे आहेत किंवा जे काही प्लॅनिंग आहेत हे शक्य तरी कसं होतं ना, होणारच नाही. जोपर्यंत तुम्ही यंत्रणेमध्ये नाही तोपर्यंत फक्त तुमच्या योजना ह्या बोलण्यापुरत्याच मर्यादित राहतात किंवा त्या तुमच्या कल्पना ज्या आहेत त्या तुमच्या डोक्यातच राहतात. पण या कल्पना अस्तित्वात आणण्यासाठी तुम्हाला राजकारणात यावं लागेल ना. आणि तुम्ही एकदा सिस्टीममध्ये आल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या कल्पना अस्तित्वात आणण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं हेच अपेक्षित आहे ना. म्हणून तर राजकारणामध्ये येण्याचा निर्णय लोक घेतात. अदरवाईज राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य जनतेचा फार चांगला असतो असं नाही. सगळ्यात जर काही हे असेल, काय म्हणतो आपण त्याला, सगळ्यात जर त्याला पब्लिक फार चांगल्या नजरेनं पण बघत नाही, राजकारण आहे, घाण असतं, गलिच्छ असतं, असे काही काही शब्दप्रयोग ऐकायला मिळतातच की. आता तुम्ही म्हटलं की मला बदल करायचेत, मला बदल करायचेत. पुढच्या 5 वर्षामध्ये महाबळेश्वरमध्ये काय बदल तुमच्या नजरेमध्ये अपेक्षित आहेत? महाबळेश्वरमधलं वेण्णालेक हे जे असं पर्यटन स्थळ आहे किंवा आमचा जो एक मुख्य पर्यटकांचं आकर्षण आहे, या आकर्षणाच्या ठिकाणी वेण्णालेकवर दररोज कमीत कमी सीझनमध्ये 30 ते 35 हजार पर्यटक भेट देत असतात. या पर्यटकांना बोटिंग सोडलं तर त्या ठिकाणी दुसरं एंटरटेनमेंट काही नाही, एक विषय. आणि बोटिंगला देखील त्या ठिकाणी आणखी अद्ययावत करण्याचा प्रयत्न त्या विचारात आहे. वेण्णालेक हा एक विस्तीर्ण भाग आहे आणि त्याचं पूर्ण प्लॅनिंग ऑलरेडी आम्ही तयार करून ठेवलेलं आहे. परंतु जमिनीचा वाद, मालकी कोणाची आणि त्या ठिकाणी डेव्हलपमेंट कोण करणार, या वादामध्ये आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये जरा थोडंसं राजकीय वरदास्त आम्हाला फार चांगला हे नसल्याकारणानं त्या ठिकाणी काही आम्ही बदल घडवू शकलो नाही. परंतु मला खात्री आहे येणाऱ्या कार्यकालामध्ये आम्ही नगरविकास विभागाच्या माध्यमातून खूप सारा निधी आणि या ठिकाणी वेण्णालेकचं डेव्हलपमेंट आमच्या विचारामध्ये आहे, डोक्यामध्ये आहे, हे निश्चितपणाने करून दाखवू. पण भाऊ, हे झालं पर्यटनाच्या दृष्टीनं, नगरपालिकेचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं. महाबळेश्वरमधल्या जनतेला तुम्ही काय हमी देताय? जनतेच्या दृष्टीने तुम्ही काय हमी देताय? बघा, जनतेला काय एक्सपेक्ट आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी रोजगार उपलब्धता झाली पाहिजे, व्यवसायाची वृद्धी झाली पाहिजे. यासाठी काय करावं लागतं तर तुमचे रस्ते व्यवस्थित पाहिजेत, तुमच्या गावामध्ये स्वच्छता पाहिजे, तुमच्या गावामध्ये मुबलक पाणी आलं पाहिजे, तुमच्या गावामध्ये फुटपाथ चांगले पाहिजेत, तुमच्या गावामध्ये लाईटची व्यवस्था चांगली पाहिजे आणि याच्यानंतर तुमच्या गावामधल्या तरुणांच्या हाताला काम पाहिजे. हा विचार आजपर्यंत कोणीच मांडलेला नाही. मी याची सुरुवात केली निश्चित, परंतु काही कायद्याच्या कचाट्यामध्ये पण अडकलं, त्याच्यामुळं ते राहून गेलेलं आहे आणि ते काम पूर्ण करण्याचाच यंदाचा आमचा मानस आहे. भाऊ, असं एखादं काम आहे का की जे तुम्हाला नंतर फळाला आलं असं वाटतं? म्हणजे तुम्ही काम केलं आणि तुम्हाला नंतर असं लक्षात आलं की अरे हां, आता त्याची फळं दिसायला लागलीत? मी तशी कामं तर भरपूर आहेत. या कामांच्या फळामुळं तर गेल्या पंचवार्षिकमध्ये, त्याच्या अगोदरच्या पंचवार्षिकमध्ये जनतेनं आम्हाला उचलून धरलं. अशी अनेक कामं सांगता येतील मला, परंतु मी एक काम निश्चित सांगेन की त्या कामाचं फळ म्हणजे जनतेनं आम्हाला तर दिलंच, परंतु या शहरालाही ते फळ मिळालं, ती आहे स्वच्छता. आणि एका थंड हवेच्या ठिकाणाची किंवा एका पर्यटन स्थळाची प्राथमिकता काय असली पाहिजे तर ती फक्त आणि फक्त स्वच्छता असली पाहिजे. बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये आपल्या खाजगी जीवनामध्ये काही कारणामुळे निराशा येते, राजकीय जीवनामध्येही चढ उतार आहेत, त्यामुळे निराशा येऊ शकते. अशा वेळेला तुम्ही स्वतःला प्रेरणा कशी देता, कार्यप्रेरणा कशी देता? प्रसंग तर वेगवेगळे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये येत असतात. काही कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील. ह्या सगळ्या प्रसंगांना तोंड देऊन
पुढं चालायचं असतं. फार मोठा याचा सगळ्या गोष्टींचा विचार जर करत बसलो तर आपण त्या ठिकाणी काहीच करू शकणार नाही. आणि निर्णय घेणं अपेक्षित आहे. निर्णय जर घेतलाच नाही तर पुढं काहीच होणार नाही, चांगलंही होणार नाही किंवा वाईटही होणार नाही. एकदा निर्णय घेतल्यानंतर ते ठरवता येईल ना. परंतु सर्वप्रथम महत्त्वाचं काय आहे की निर्णय घेणं. निर्णय घेतला पाहिजे, त्याच्यानंतर ते ठरेल ना की तो निर्णय योग्य आहे, अयोग्य आहे, त्यातून काही आपल्याला मिळालं किंवा आपण काही गमावलं, हे त्याच्यावरच तर ठरेल. राजकारणात येऊ आता निवडणुका आहेत, बरीच तरुण मंडळी इच्छुकांची भाऊगर्दी बघायला मिळते. राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल, एक थोरला भाऊ म्हणून? राजकारणाकडं अतिशय सकारात्मकदृष्ट्या तरुणांनी पाहिलं पाहिजे. जोपर्यंत तरुण या राजकारणामध्ये येणार नाहीत तोपर्यंत दूरदृष्टी या राजकारणाला किंवा आपल्या गावाच्या विकासाला मिळणार नाही. कारण का तेच 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 अजून किती वेळा आपण पाहत आलेलो आहे. तरुण कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून बाहेर असतो, फिरत असतो, इतर वेगवेगळ्या ठिकाणच्या कल्पना त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला प्लॅटफॉर्म नसतो. आणि माझ्या दृष्टिकोनातनं राजकारण हा अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे तरुणांनी जास्तीत जास्त याच्याकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. आणि राजकारण करण्यासाठी आपण जे काही सुरुवातीच्या विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात केली पाहिजे असं माझं मत आहे. हे तरुणांनी राजकारणात यावं हे ठीक आहे, तुमची मंडळी येऊन देणार ना. एक जसं की BJPनं किंवा RSSनं सांगितलं की एक निवृत्तीचं वय असलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं भाऊ की राजकारणामध्ये एक निवृत्तीचं वय असावं, कारण असलं तर ते काय असावं? कारण त्याशिवाय तरुणांच्या पिढ्या नुसत्या ते वाट बघत राहतात की अरे तुमचं संपच ना, आम्हाला कधी संधी मिळायची, आम्ही आता तरुण होतो ते आता आम्ही मध्यम वयात आलो. मला याबाबत एवढंच सांगावं असं वाटेल, संधी अशी कधीच मिळत नसते. तुम्ही संधी मिळेल संधी मिळेल जर वाट पाहत बसला तर तुम्हाला वाटच पाहावी लागेल. योग्य संधी योग्य वेळी आपण शोधली पाहिजे आणि तिथून सुरुवात केली पाहिजे. नाही, पण माझं म्हणणं होतं की एक काहीतरी बुजुर्गांनी मोठेपणाची भावना घेऊन संधी द्यावी, नाही तर निवृत्त व्हावं, तर ते वय काय असावं? तसं म्हटलं तर गव्हर्नमेंटमध्ये किंवा शासन दरबारी जे काही कर्मचारी आहेत त्यांचं निवृत्तीचं जे वय आहे 58, मी 58 म्हणणार नाही, परंतु निदान 60पर्यंत तरी लोकांनी थांबलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी कोणावर आरोप करणार नाही, हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. वैदी 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. राजकारणामध्ये त्यांचं किती योगदान आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्या पत्नीच्या घरी मोठं राजकारण होतं. जिल्हा परिषदचं राजकारण त्यांच्या कुटुंबानं सोलापूर जिल्ह्यामध्ये केलेलं होतं. त्यांनाही तिकडचा फार मोठा अनुभव आहे. आणि गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी जे स्पेशली महिलांसाठी काम केलं. सोलापूर माहेर आहे का फलटण माहेर आहे? नाही, सोलापूर माळशिरस. बरं, माळशिरस. अच्छा. गेल्या पंचवार्षिकमध्ये नगराध्यक्ष म्हणून स्वप्नाली शिंदेंनी महिलांसाठी जे काही कामं केलेली आहेत, महिला सक्षमीकरणासाठी जी काही कामं केलेली आहेत आणि महिलांना वेळोवेळी एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी त्या ठिकाणी उभा करून दिलेला आहे, जेणेकरून महिलांना कुठंतरी त्याच 4 भिंतीमध्ये अडकून राहिल्यागत वाटलं नाही. त्यांना एक फ्रीडम त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिला होता. एक प्लॅटफॉर्म चांगला उपलब्ध करून निश्चितपणाने दिला होता. महाबळेश्वरमधल्या विरोधकांबद्दल भाऊ तुम्हाला काय वाटतं की स्पर्धा आहे का सेवा आहे? स्पर्धा म्हणावी लागेल. स्पर्धा ह्याच्यासाठी निवडणूक ही स्वतः जिंकण्यासाठी असावी असं माझं मत आहे. ती इतरांना पाडण्यासाठी नसावी. तुमचे जे काही विचार आहेत, तुमचं जे काही विजन आहे, हे जनतेसमोर सांगून त्या ठिकाणी तुम्ही विजय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून जावं. हा नको म्हणून जो काही ट्रेंड आहे तो नसला पाहिजे राजकारणामध्ये. हे निवडणुकीमध्ये भाऊ तुमचं घोषवाक्य काय असेल? महाबळेश्वरचा विकासच. एका वाक्यात जर तुम्हाला ध्येय सांगायचं झालं तर तुम्ही तेच सांगणार की महाबळेश्वरचा विकास हाच एकमेव ध्येय आहे. भाऊ, तुमच्या भविष्यकालीन वाटचालीचं ध्येय थोडक्यात सांगायचं झालं तर काय सांगाल तुम्ही? महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास एवढाच ध्येय आणि ध्यास असं म्हणू शकतो. अच्छा, खूपच छान. मी मगाशी म्हटलं तसं राजकीय चातुर्य आणि दूरदृष्टी काय आहे, तर आत्ता भाऊंच्या
एकूण प्रश्नोत्तरातनं ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. महाबळेश्वरचा ध्यास, महाबळेश्वरचा विकास आणि तोच ध्यास घेऊन पुढची कारकीर्द चालू ठेवायची असं त्यांनी आपल्याला सांगितलं. भाऊ, तुम्हाला या तुमच्या भविष्यकालीन वाटचालीला आमच्या पॉडकास्टकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि तुम्ही इथपर्यंत आलात एवढ्या लांबून आणि आमच्या आग्रहाला मान देऊन तुम्ही थोडा वेळ आणि तुमची मन या ठिकाणी मोकळं केलात. तुमचे आभार. पाटील पाटील घेऊन आला पाटील की ही पाटील की